सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला निलंबित पीएसआय राजेश पाटील भेटल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। पीएसआय राजेश पाटील हा आरोपी सुदर्शन घुले याला केज शहरातील एका हॉटेलमध्ये भेटायला गेला होता। तर 4 मिनिटांनंतर याच हॉटेलमधील दुसरा सीसीटीव्ही ही समोर आलेला आहे। यात संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुलेला भेटल्याचं समोर आलं। त्यामुळे याची देखील आता सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाते। 4 मिनिटांनी संतोष देशमुख यांचा भाऊ देखील या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे आता पीएसआय राजेश पाटील आणि आरोपीची हॉटेलमध्ये भेट नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचा तपास आता करण्यात येतोय। त्यामुळे कशा पद्धतीने या प्रकरणाचा तपास आणि धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात हे पाहावं लागेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आपण बघतोय की यामध्ये अनेक आता पोलिसांना सुगावे लागू लागलेले आहेत। पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांची भेट झालेली आहे आणि ही दृश्य आपण बघतोय सीसीटीव्ही मध्ये। यानंतर आणखीन एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघतोय की पीएसआय घुले आणि पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले हे एका हॉटेलमध्ये बसून गप्पा करतायत, बोलतायत, आखणी करतायत असं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे पीएसआय आरोपीला का भेटले असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। पोलिसांच्या तपासाची चक्र आता वेगवान फिरायला लागलेली आहेत। या सीसीटीव्ही मुळे आता मात्र आरोपी नेमका कोण होता आणि या मागे या हत्येच्या प्रकरणात नेमकं कारण काय होतं हे देखील समोर थोड्याच वेळात अधिकृतरित्या येऊ शकतं। पीएसआय राजेश पाटील यांनी आरोपी सुदर्शन घुले यांना या हॉटेलमध्ये का बोलावलं होतं, काय नेमकी चर्चा झाली असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। पीएसआय घुले जे आहेत ते आपण बघतोय वर्दीवर नसून पीएसआय घुले हे सामान्य माणसांसारखे या हॉटेलमध्ये या आरोपीला भेटायला का आले असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तर 4 मिनिटांनी संतोष देशमुख यांचा भाऊ देखील हॉटेलमध्ये आला आणि त्यामुळे आता नेमकं कनेक्शन काय आहे याचा तपास होणं अत्यंत गरजेचं असल्याचं दिसतंय। पीएसआय राजेश पाटील यावेळेस या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। संतोष देशमुखांचा भाऊ देखील 4 मिनिटांनंतर इथं आला होता आणि आरोपी सुदर्शन घुलेंसोबत पीएसआय राजेश पाटील याची चर्चाही झालेली होती। ही चर्चा नेमकी काय होती, भेटीमागचं नेमकं कारण काय होतं